तर हॅलो गाईस, आपण येलेत आपली गाडीने N160 दुसरी सर्व्हिसिंगला येलेत आपण. तर भाऊ सोन तुम्हाला कधी गाडी लिहा ना वही ती लागा ना बिंदास बजाज शोरूम धुळाला रॉयल बजाज शोरूम मस्त एक नंबर बजाजवालं सर्व्हिसिंग बी एक नंबर करडा काही टेन्शन ना यावा ना गाडी जी पटी ती लिहावा ना प्लॅटिना लिहा पल्सर लिहा जी लागी ती लिहा टेन्शनच ना एक नंबर सर्व्हिसिंगचं. तर बॉसवन बाकी टीम तर जायला होती फिरायला आणि आम्ही होतात फक्त बंटीन मी आपली गाडीनं अजून नंबर लागेल नव्हता. एक तर पहिल्यांदाच 2-3 गाड्या असणार नंबरही लागेल होता तर लाई दिला होता नंबर तिथं आपलीच गाडी उभी चालू होत्या गाडीसने सर्व्हिसिंग चालू होते अजून म्हणे तुम्हाला थोडा लेट नंबर लागी म्हणे गाडीसने सर्व्हिसिंग चालू आहे म्हणे असं सांगणं ते माणसं आमला मामू गयत बाहेर फिरायला तर बाजू मस्त आपला सुझुकी ना शोरूम तर ते बिसत एक नंबर खतरनाक गाड्या. पण आपलं काय बजाजनीच गाडी लिहावं होती तर लिहिना फक्त बजाजनीच गाडी आपली पल्सर N160 तर बाकीनं काय दिखायना राहिला आम्हाला बाहेरून तर कत घेत त्याला फोन लावणार बंटी तर ते होतात पार तर दूर इंगी जायल दुसरा शोरूम तर भाऊ ना अंग पांग काही दिखायना राहिल ते तर उडान पूलनी तसली साईडला जायला गेलो होतं ते भूक लाग जायला होती त्याचनामुळं तर फायनली ती भेटी घेत आम्हाला तर वापसही राहिलं ते तर कितलं दूर जायला होतात ना कितलं ना आणि तिथला माऊ एक सब्जी विकणार भेटी घ्या आम्हाला ते. तर भाऊ स्वान सब्जीवाला बोलतात मालदार पार्टी दिखाय ना आपला पूरा खतरनाक गॉगल बिगल लायसन पूरा आमिर दिखायला ना होता भाऊ स्वान तो. तर भाऊ स्वान आम कवडेच न सकाळी मग जायला लागतो पण आई 2 नमुनच नाही पायरं उई जायला होता टाईम तर ते कोण होतं तर तो एक होता बादल होता जास्त टाइमपास करणार नाही तर कवडे लागेल त्यानंतर होता आजा तर आजा म्हणजे तो रील स्टार आवाजा आलूवाला. तर भाऊ स्वान तिथला मग आपला दिखाय घ्या आरटीओवाला मामा दिखाय घ्या तर चालला होता त्याला हात दिना फक्त थांबा ना तो आणि बाकीतला लाग झालं होती भूक ते दकी राहायला हॉटेलकडं या हॉटेल मग काय काय भेटं काय काय नाही पण तडे होते ते हॉटेल बंद गर्दी होती त्यामुळं तर ते डाफळ वय गेलं तर आता दुसऱ्या हॉटेलकडं तर बंटीन मी बी चालला होता तेच नाही मागं पण विचार वय ना तर गाडीचं सर्व्हिसिंगला म्हणतं जाऊ दे असला मोर तर नेमका एक कसाला येल होतात भाऊ स्वांता काय मला काय समजिणार नव्हता नेमकं फिरायला येल होतं का मनसंग येल होतं सर्व्हिसिंगला गाडीनी तर पुरा आता तर फिरणं होतं ते आणि भाऊ स्वान टाईम बी बेकार होई झालं होता आता दुपार होई झालं होती तरी बी काय खायला नव्हतं ते बाकीनं त्यामुळं पुरा हॉटेल तुंडीलं यार त्यामुळे लागेल बंटीन मी वापस म्हणतं चाल आपण दखत म्हणतं आपली गाडीने सर्व्हिसिंग वहिनी का ना वहिनी नंबर लागणार का ना लागणार म्हणतं तर आमू बी चाल नव्हतं तेचनी मागं म्हणतं चाल बंटी म्हणतं याची संग फिरिंग काय फायदा ना तर आमू म्हणत वापस तर आपला गाडीना लाग जायला होता नंबर सर्व्हिसिंग ना. तर भाऊ सोन फायनली काम सुरू आहे आपला गाडीना सर्व्हिसिंग ना तर आपली गाडी उडी रणी होती हवा मग तर भाऊ विचारायला लागे गाडीना मालक कोणशे म्हणे आता या म्हणे जल्दी त्यानंतर मी सांगितलं ना त्याला आता काय काय काम करा ना गाडीना तर तो गया ते गाडीनं पाठ लिहावाला. तर भाऊ सांग येसून भाऊकडे दखणार येसून भाऊ तर पुरी खतरनाक गाडीला दखीरण होता ती होती N250 तर भाऊ सांग पुरी खतरनाक दिखारणी होती N250 डायरेक्ट दखू शकत नाही येसून भाऊ तिला बरोबर बुरी दखीरण होता मग तिला नको दखा तिला बिचारीनं बडत ते पाठ पोले तर फायनली गाईज बाकीनं काम होई झालं होतं आपली गाडीनं आता बाकी होता फक्त ब्रेकच नाही तर भाई लोक ते ब्रेकच नाही काम सुरूही झालं होतं आता आपलावाला. तर मी तो जीवानला पहिल्यांदा सांग दिला होता भाऊ तू एकच नंबर काम कर काय मिस्टेक नको करू कारण की ब्रेकच ना कामचे आपल्यावाला ब्रेक प्रत्येक टाईमला लागतच अर्जंट हो कवी आहे ना ब्रेक ना काम एक तर बेकार आहे भाऊ तुम्हाला तर माहितीच आहे मग बायलॉग मग तो जीवन करणं आपला ब्रेकच ना ऑइल चेंज. तर भाऊ सर आपली गाडी निवडी झाली होती आता टोटल सर्व्हिसिंग आता आम्ही चालणं होतं मस्त भारी घर मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मग